तालुक्यात पुन्हा एकदा पांझराकान साखर कारखान्याचा वाद पेटलाय। कारखाना सुरू होणार की नाही हा शेतकरी, कामगार आणि स्थानिकांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न। याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या पत्रपरिषद भांडणे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच तथा बचाव समिती सदस्य अजय सोनवणे यांनी सरळ आणि ठाम विधान केलं, कारखाना सुरू होणारच। पण इथं खरा प्रश्न हा की कारखाना खरेदीदार स्पायका ग्रीन एनर्जीचे प्रतिनिधी आणि बचाव समितीचे अधिकृत अध्यक्ष दोघेही उपस्थित नव्हते आणि हाच मुद्दा आजच्या पत्रपरिषदेचा सर्वात मोठा धक्का। कारण समितीच्या सदस्यांना कारखाना सुरू होणे हा केवळ निवडणूक जुमला आहे अशी शंका व्यक्त करावी लागते। सोनवणे म्हणतात, आम्ही 15 दिवसांपूर्वीच सर्वांना विश्वासात घेतलं, कामगारांच्या देणी, तडजोड, हस्तांतरण सगळं ठरलं, मग अचानक समिती सदस्य का गोंधळ घालत आहेत याचाही खुलासा त्यांनीच करावा। कारखाना खरेदीची उर्वरित रक्कम 10 डिसेंबर ही अंतिम मुदत, पण खरेदीदारांकडून आश्वासक चित्र नसल्याने तालुक्यातील जनता, ऊस उत्पादक, कामगार आजही गोंधळात। याशिवाय कारखान्याकडे असलेल्या शेकडो एकर जमिनीबाबतही स्पष्ट करण्यात आलं, ही जमीन फक्त साखर उद्योगाशी संबंधित कामासाठीच वापरणार, इतर कोणत्याही कारणासाठी नाही। पण तरीही शंका संपत नाहीत। पत्रपरिषदेत स्थानिक प्रतिनिधींची मोठी उपस्थिती होती, पण संघर्ष समितीचे अध्यक्ष न आल्याने प्रश्न कायम। शेवटी जनता आजही एकच विचारते, कारखाना खरोखर सुरू होणार की पुन्हा राजकारणाचा खेळ। जे आता कारखान्याविषयी पत्रकार परिषद घेतोय त्यांच्याविषयी बोलतो। हा कारखान्याची सुरुवात पायका ग्रुपचे चेअरमन बबनराव गायकवाड साहेब 2023 मध्ये माझ्या घरी आले व या ठिकाणी त्यांना मी कारखाना दाखवला 23 मध्ये। त्यानंतर या ठिकाणून कारखाना पाहून आम्ही या ठिकाणचे एमडी शिवाजी दादा सोनवणे यांच्या घरी गेलो। त्या ठिकाणी अशोक दादा बांबरे व सुभाष काकुस्ते, स्वर्गीयवासी सुभाष काकुस्ते त्यावेळेस जिवंत होते, चांगली परिस्थितीत होते, ते असं फिरत होते आणि त्यांच्या घरी बसलो व सर्व कारखान्या संबंधित कागदपत्र असतील सर्व कोणत्या त्याच दिवशी शिवाजी दादांच्या घरी बसलो 23 मध्ये आणि सर्व डिसेंबर 23 मध्ये आणि सर्व काही त्याविषयी बोलणं झालं। मग साहेब पॉझिटिव्ह झाले, स्पायका ग्रीन ॲग्रोचे मालक बबनराव गायकवाड। मग त्यानंतर मी जानेवारी 24 मध्ये आमदार मंजुळाताई गावित यांची भेट करून काही कारखानदार कमी कारखाने राहिल्यामुळे 18 महिना शेतकऱ्यांचे ऊस तोडले जात नाहीचे, म्हणून हा कारखाना आल्यामुळे या वर्षी देखील वेळीच ऊसाची तोड होत आहे, कारण की त्यांना देखील माहिती आहे कॉम्पिटिशनला पांढराकान येत आहे, म्हणून सर्वात पहिले आपल्या तालुक्याचा ऊस तुटत आहे हे शेतकरी बांधवांना देखील समजलं आहे। आणि या व्यक्तीमुळे जर शेतकऱ्यांचे आणि आमच्यासारखे बेरोजगार तरुण असतील, भरपूर तरुण आहेत तालुक्यात, यांना जर उद्योगधंदा भेटत असेल किंवा त्यांना काम भेटत असेल तर निश्चितच आम्ही सर्व शेतकरी असतील, कामगार असतील, गायकवाड साहेबांच्या पाठीशी आहे। आणि त्या ठिकाणी झालेल्या त्याच्यानंतर देखील मी स्वतः सरपंच संघटनेचा अध्यक्ष आहे। मग सर्व ग्रामपंचायत सरपंचांनी आम्ही मीटिंग घेतली। त्या मीटिंग मध्ये 100च्या वरती ग्रामपंचायतींनी ठराव दिला आहे की हा कारखाना गायकवाड साहेब यांना देण्यात यावा आणि हजारो शेतकऱ्यांनी सह्या दिल्या की हा कारखाना गायकवाड साहेब यांना देण्यात यावा। ते निवेदन आम्ही माननीय आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही तो सर्व ठराव आणि शेतकरी बांधवांची प्रोसिडिंगची सही, हजारो सह्यांचं निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे दिले आणि त्या ठिकाणच्या ज्या अटी शर्ती होत्या त्या मुख्यमंत्री साहेबांच्या मागणीनुसार आम्ही कमी केल्या। शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ जवळच्या जैन तीर्थक्षेत्रात दत्त जयंतीनिमित्त भक्तांची जबरदस्त गर्दी आणि त्या गर्दीत अस्सल सेवाभावाचा सुवास। जीवन जानकी ग्रुप आणि कोठारी परिवाराकडून तब्बल 15 वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या महाप्रसादाची आजही जोरदार धूम।
पायी चालत येणाऱ्या भाविकांसाठी सकाळी 8:30 वाजेपासून सूर्यास्तापर्यंत उरापाट साबुदाण्याची खिचडी आणि जैन मंदिर दादावाडी परिसर भक्तांनी अक्षरशः गजबजलेला. कोठारी परिवाराचा हा सेवा उत्सव भक्ती, भावना आणि परंपरेचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला. खूप चांगलं, मला आनंद झाला बाबा. खूप व्यक्त झालं की देवाचं नाव तुमचं अजून एवढं परंपरा तुमच्या इथं चालू आहे आणि अशीच चालू राहू द्या. मी माझ्या वतीने सांगतो तुम्हाला की खूप छान वाटलं मला येऊन. नाही तर काही असे काही लोक आहे की सारंगखेडा यात्रा निमित्ताने दरवर्षीप्रमाणे गुरुदत्त महाराज जयंती यांच्या वतीने महाप्रसाद भंडाराचा कार्यक्रम 15 वर्षापासून परंपरा चालू आहे. कोठारी परिवार रमेश कोठारी दोंडाईच्या नंदनी यांच्याकडून दरवर्षी महाप्रसाद वाटप चालू असतो.